नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की धक्कादायक बातमी आहे बघा की 15,000 पोलीस पदांची भरती ही आजची महत्त्वाची अपडेट आहे. अखेर लांबणीवरती गेलेली आहे. म्हणजे ती कशामुळे लांबणीवर गेली, कुठपर्यंत लांबणीवर गेली, नेमकी जाहिरात कधी येणार आहे, आपली मैदानी चाचणी कधी चालू होईल, त्याच्यानंतर आपली लेखी परीक्षा कधी होईल, सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजची अपडेट आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी एक मित्रांनो महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, जर का तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या ट्रेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे मिळत जाईल. ठीक आहे, तर आता कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया की आपली पोलीस भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे म्हणून. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हे सगळी काही माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे, ती महत्त्वाची सूचना नक्की बघून जा तुम्ही. तर बघा मित्रांनो, आजची अपडेट अशी आहे. आता आपण पोलीस भरतीचा एकंदरीत विचार करायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की परवा एक मध्यंतरी बातमी आली होती बघा. मला वाटतं साधारणतः जुलै-जून महिन्यामध्ये बातमी आली होती की 15 सप्टेंबरपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, अशा पद्धतीची एक पेपरवरती बातमी आली होती. मी तुम्हाला ते पुढं व्हिडिओमध्ये त्याचं कात्रण सुद्धा दाखवणारच आहे. तर बघा मित्रांनो, अशी बातमी आली होती आपल्याला की 15 सप्टेंबरपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि सर्व लोक अंदाज वर्तवत होते की सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येईल. पण मित्रांनो, जाहिरात ही सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होती. मी तुम्हाला सांगतो, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% पोलीस भरतीची जाहिरात आली असती. पण त्याचं कारण काय, ती लांबणीवर कशामुळे गेली माहिती आहे का? तर ती लांबणीवर गेली फक्त आरक्षणामुळे. जे काही मराठा आरक्षणाचा विषय आहे, तर मराठा आरक्षणामुळे ही पोलीस भरतीची जाहिरात लांबणीवर गेली. तर आता मग तुम्ही म्हणसाल सर आज आहे 20 तारीख, लांबणीवर गेली तर नेमकी जाहिरात कधी येणार आहे? तुम्ही मध्यंतरी सुद्धा भरपूर अशा बातम्या व्हायरल झालेल्या बघितल्या असेल की कोणी म्हणत होतं 25 सप्टेंबरला जाहिरात येणार, कोणी म्हणत होतं 29 सप्टेंबरला जाहिरात येणार आहे. पण आता 29 सप्टेंबरला जाहिरात येणार अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. आता एकंदरीत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, 25 सप्टेंबरला जाहिरात येईल का? तर हो, येऊ शकते. 29 सप्टेंबरला जाहिरात येईल का? हो, येऊ शकते. साधारणतः जास्तीत जास्त 10 ऑक्टोबरच्या आत सुद्धा जाहिरात येऊ शकते. पण त्याचं एक कारण आहे, मी तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐका. नेमकं काय होणार आहे, आजची अपडेट काय ती मी तुम्हाला सांगतो. आज झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला परवा की पोलीस भरतीची जाहिरात ही 31 मार्च 2026च्या अगोदर कधी पण द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे काही प्रोसेस आहे ती निवडणुका झाल्याच्या नंतर पार करा. आता तुम्हाला मी एकंदरीत एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकंदरीत एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. परवा सुप्रीम कोर्टाने आपला राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेले आहे की 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडा, असं सुप्रीम कोर्टाने खडसावलं आहे. कोणाला? राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला. तर 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये निवडणुका जर पार पाडायच्या असेल तर आचारसंहिता सुद्धा लागणार आहे. मग आचारसंहितेमध्ये ॲड येत नाही. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आपली पोलीस भरतीची जाहिरात मित्रांनो कधीही येऊ शकते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कधीही येऊ शकते. 25 सप्टेंबरला येईन, 29 सप्टेंबरला येईन, 10 ऑक्टोबरला येईन. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत कधीही येऊ शकते. आचारसंहितेच्या अगोदर कधीही ॲड येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आचारसंहिता लागल्याच्या नंतर ॲड येणार नाही. आचारसंहिता लागल्याच्या नंतर ॲड येऊ शकत नाही. मग जर का आचारसंहितेच्या अगोदर जर का आपली ॲड आली नाही पोलीस भरतीची, तर परवा आपली ॲड ही थेट 31 जानेवारी 2026च्या नंतरच येणार आहे. जर 31 आपल्या जर का आचारसंहितेच्या अगोदर जर ॲड आली तर आपली आचारसंहितेच्या अगोदर जर का ॲड आली तर आपली जी काही मैदानी चाचणी ते सगळं काही हे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्येच होणार आहे. कधीही जाहिरात येऊ द्या, मैदानी चाचणी फेब्रुवारी महिन्यामध्येच होईल. जर काय ॲड आचारसंहितेच्या अगोदर नाही आली तर फेब्रुवारी महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी देतील आणि मार्च महिन्यामध्ये तुमची मैदानी चाचणी वगैरे होईल. आणि जर का ॲड ही आचारसंहितेच्या अगोदर जर आली तर मित्रांनो तुमची मैदानी चाचणी ही फेब्रुवारीमध्ये फिक्स होईल. ठीक आहे, ही सगळी काही माहिती तुम्हाला समजली असेल. आता एक महत्त्वाची सूचना देतोय बघा परवा. ती महत्त्वाची सूचना अशी आहे की आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता तर तुमच्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 10 ही आपण तुमच्यासाठी घेऊन आलाय. नेमके टास्क म्हणजे काय,
तर पोरांनो टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल, आतापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास केला असेल, आतापर्यंत तुम्ही क्लासेस लावले असेल, 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं, तुम्ही आतापर्यंत काय केलं काय नाही केलं सगळं गंगेला मिळालं. आता तुम्हाला इथून पुढे कसा अभ्यास करायचा, आपला हा बॅच क्रमांक 10 आहे मित्रांनो. हा एक टार्गेटेड टास्क असतो, टार्गेटेड स्टडी असते. मी तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास देणार, तो रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचा राहतो. आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं ते सगळं विसरून जायचं. मी सांगतो त्या पद्धतीने 4 महिने पुढील अभ्यास करायचा. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करत राहायचं. मी सांगतो त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी तुम्हाला याचा टार्गेट स्टडी सांगतो की कशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास असणार आहे म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जॉईन कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. याचा डेमो सुद्धा तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. परवा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व राहतं. तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व राहतं. तुम्हाला सांगतो, एखादं पोरग आहे 6 महिन्यात पोलीस होतं आणि एक पोरग आहे 6 वर्ष लागते तरी पोलीस होत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, पेपरला येते एक, हे वाचते एक. त्याच्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला जोडायचं आहे. मी हेच तुम्हाला टास्कच्या माध्यमातून देणार आहे. रोजच्या रोज अभ्यास देणार, तो रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचा राहतोय. या टास्कची तुम्हाला आता मी वैशिष्ट्य सांगतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची डेमो सुद्धा दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, ठीक आहे. बघा मित्रांनो, हा आपला एक 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे 120 दिवसाचा मित्रांनो आपला हा एक मास्टर प्लॅन असणार आहे. यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा रोजचं काय करायचं, रोजचा कोणता टॉपिक घ्यायचा, किती वाचायचं, काय काय वाचायचं, काय वाचलं नाही पाहिजे, याचा रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास आम्ही याच्यामध्ये तुम्हाला आम्ही देण्यात येणार आहे, ठीक आहे. याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा, 1 ऑक्टोबरपासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत हा 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. 1 ऑक्टोबरपासून 31 जानेवारी 2026 पर्यंत आपला हा टास्क चालू राहणार आहे. 4 महिने हे मी तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास देणार आहे. त्याच्यानंतर बघा चौथा मुद्दा बघा की तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. टास्क हा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळेल. याच्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. 5वा मुद्दा बघा, मी जो रोज अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगन ते करायचं, मी सांगतो तेच करायचं. मी सांगन तेवढा अभ्यास तुम्हाला देणार आहे, तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगतो त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. मी जेवढा अभ्यास देईन तुम्हाला, गणिताचा, बुद्धिमत्तेचा, मराठी व्याकरणाचा, सामान्य ज्ञानाचा, दिवसभराचा जेवढा अभ्यास देईन मी तुम्हाला तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा आहे. 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. की बाबा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळेल. तुम्हाला मार्कच 50 पडत आहे, बरोबर, तुम्ही 50 मार्काचे तुक्कीच मारत आहे, म्हणजे 50 तुक्के मारत आहे, 50 मार्क पडत आहे आणि त्यात तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडताय, चुकीचं करतात. नेमकी प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. बरोबर. 7वा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. बाबा नेमकं काय करायचं, काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, रोजचा किती कुठल्या विषयाचा किती अभ्यास केला पाहिजे याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये समजेल. 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही, IAS IPS PSI वगैरे व्हायचं नाही, API वगैरे व्हायचं नाही आहे. आपल्याला फक्त पोलीस शिपाई व्हायचं आहे. ग्रह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे तुमच्या माहितीचं सांगतो, पोलीस शिपाई. आपल्याला ते व्हायचं आणि ते होण्यासाठी तुम्हाला 12 तास 14 तास अभ्यास करायची गरज नाही आहे आणि 10 वर्ष 6 वर्ष सुद्धा अभ्यास करायची गरज नाही. फक्त प्रॉपर 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा. 4 महिने किती फक्त रे, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा. तुमची लेखी 90+ होईल. येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडावरती लावसान एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आतापर्यंत भरपूर काय केलं रे मित्रांनो, एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा. मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास करा. नाही तुमचा स्कोर वाढला मग मला बोला. 9वा मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगेल की परवा फक्त क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल भरती होत नाही आहे. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर परवा त्यासाठी तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर त्यासाठी परवा तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागेल आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागेल. त्यामुळे हा 4 महिन्याचा मी जो काय प्लॅन तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला अभ्यास देणार आहे, तो 4 महिन्याचा तुम्ही हा टास्क जॉईन करा. तुमचा 100% फायदा होईल. टार्गेटेड स्टडी होईल, गाढव मेहनत होणार नाही, स्मार्ट स्टडी होईल, ठीक आहे. 11वा मुद्दा बघा, 10वा मुद्दा बघा, 1 ऑक्टोबरपासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. तर तुम्हाला हे जॉईन कसं करायचं हे सांगतोच, पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. शेवटी एवढंच सांगेन बघा, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा. तुमचा रिझल्ट हा 100% येणार आहे. मी सांगतो त्या पद्धतीने करत चला. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, लय अकॅडमीला पैसे घातले. तुमचा जर का स्कोर वाढत नसेल, 50 55 75 स्कोर येत असेल तर 90+ करून द्यायची गॅरंटी माझी. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चालायचं फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर 12वा मुद्दा बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला, जी काय आता नुकती 17,000 पदाची भरती झाली आहे, त्याच्यामध्ये आपले बरोबर भरती झाली. मी स्वतः सांगत नाही, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांनी दिलेली व्हिडिओ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला देतो, ठीक आहे.
13वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगतो परवा, 15,000 पदांची भरती आहे. टास्क जॉईन करा, संधीचं सोनं करा. तुम्हाला सांगतो येणाऱ्या भरती ही जी काय 15,000 पदाची भरती होईल, त्याच्यानंतर भरती कधी होईल मलाही माहिती नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी 100% तयार व्हा. वेळ तुम्हाला मिळालेली आहे, वेळ तुम्हाला भेटलेली आहे. 4 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. अजून 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा. तुमचा 100% तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे 100% तुमचे मार्क हे 90+ जाईल. मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास करत गेलात तर. ठीक आहे. आता हा टास्क तुम्हाला जॉईन करायचा असेल तर मित्रांनो याची फीस आहे बघा, याची फीस आहे, आपण रेग्युलर फीस 799 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर याची फीस आपण ठेवली आहे फक्त आणि फक्त मित्रांनो इथे 499 रुपये. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल, बुक लिस्ट सुद्धा देण्यात येईल. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. पण 30 सप्टेंबरच्या अगोदर जर व्हिडिओ बघत असाल तर लगेच टास्क जॉईन करून टाकायचा आहे तुम्हाला. कारण मित्रांनो 1 ऑक्टोबरला म्हणजे 30 सप्टेंबरला रात्रीच मी तुम्हाला टास्क क्रमांक 1 देणार आहे, जो की तुम्हाला 1 ऑक्टोबरला करायचा आहे. आता मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे. ठीक आहे. काय अडचण असेल तर त्या नंबरवरती मला मेसेज सुद्धा करू शकताय तुम्ही. कॉल शक्यतो टाळा, मेसेज करा, नक्की मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा रिप्लाय देईन. आता मी तुम्हाला मित्रांनो त्याचा डेमो दाखवतोय. मित्रांनो हे विद्यार्थ्यांनी दिलेले रिप्लाय हे मी काय तुम्हाला दाखवत नाही आता, कारण ते जर का दाखवायला गेलो तर दिवस पुरणार नाही. भरपूर असे रिप्लाय दिले, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. आता मी डायरेक्टली तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो की टास्कचा डेमो कसा असणार आहे. हा बघा मित्रांनो, इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आता बघा मास्टर प्लॅन टास्क डेमो, टास्क क्रमांक 1 दिवस पहिला आहे. आता बघा पोलीस भरतीचा विचार करायला गेलं परवा, तर पोलीस भरतीला 4 विषय, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, सामान्य चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. हे 4 विषय असतात परवा. 90 मार्काचा पेपर आपलं 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा तुमचा पेपर असतो आणि तुमच्या अभ्यासाचा खेळ असतो. याच्या पलीकडे लेखी परीक्षेसाठी पोलीस भरतीला काही नाही आहे. मग याचा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे. पहिला दिवस आहे परवा, गणिताचा विषय, टास्क क्रमांक काय गणिताचा अभ्यास मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेले आपलं प्रकरण. आता तुमच्या डोक्यावरून गेलं असेल नेमकं हे मास्तर नेमकं तुम्ही काय सांगितलं आम्हाला काहीच समजलं नाही. तर मित्रांनो मी हे सांगितलं तुम्हाला की पहिल्या दिवशी गणिताचा काय अभ्यास करायचा आपल्याला, की फक्त गणिताचा काय अभ्यास करायचा आपल्याला, तर संख्या आणि संख्याचे प्रकार बघायचे. मग त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अप्रमेय संख्या, चौरस संख्या, मूळ संख्या, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या. पहिल्या दिवशी एवढंच तुम्हाला बघायचं, याच्या पलीकडे काही बघायचं नाही. गणिताचा झाला तुमचा पहिल्या दिवसाचा टास्क. पण याच्यामध्ये बघत असताना अशा पद्धतीने बघा की तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं बाबा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, 25 आहे, तर तुम्ही सांगितलं पाहिजे 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 44 43 54 59 61 71 73 79 83 89 97. मी एका दमामध्ये 25 मूळ संख्या म्हटलो, कारण का परवा मी तेवढी घासली आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, मी जेवढं सांगेन तेवढा तुम्हाला अभ्यास करायचा. तुमचा पहिल्या दिवशी गणिताचा मी जेवढा अभ्यास सांगितला ना तेवढाच करायचा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मग करत असताना असं करा की ती कधीच विसरलं नाही पाहिजे. आता एखादं पोरगं बैल बुद्धी आहे आपल्या, त्याच्या लक्षात राहत नाही. त्यासाठी मी एक उपाय सांगतो तुम्हाला. मी काय सांगितलं तुम्हाला, पहिल्या दिवशी गणिताचे संख्या आणि संख्येचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेलं आपलं प्रकरण. तर फक्त प्रकार बघत असताना मग त्याच्या व्याख्या बघायच्या. तर ते एक व्याख्या 21 वेळेस करा. मी मायच्यान सांगतो परवा, जगातील कुठली गोष्ट तुम्ही विसरून जासाल पण 21 वेळेस केलेली गोष्ट तुम्ही कधीच विसरू शकत नाही. मग म्हणत राहणं येण्यासारखं 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या 21 वेळेस म्हणा ना, लगेच ध्यानात राहत्या तुमच्या. झालं पहिल्या दिवशी गणिताचा एवढा टास्क आहे, तुम्हाला गणिताचं एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका. हे झाला तुमचा गणिताचा पहिल्या दिवसाचा टास्क. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क मी तुम्हाला सांगणार. बुद्धिमत्ता वर्णमाला दिवस पहिला आहे. 25 प्रश्न सोडा वर्णमालेवरील. पहिल्या दिवशी झाला तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क. 25 प्रश्न सोडवायचे तुम्हाला वर्णमालेवरील. त्याच्यानंतर मराठी व्याकरण. मराठी व्याकरण हा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. फॉर गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखाच विषय आहे. याच्यामध्ये आपण पैकीचे पैकी मार्क घेऊ शकतोय. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी व्याकरणाचं, यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार परवा की मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी, भाषा लिपी व स्वरूप बघा. हे 3 मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार. हे 3 मुद्दे अभ्यासत असताना परवा अशा पद्धतीने अभ्यासायचे की जिंदगी ते कधी विसरले नाही पाहिजे. एका विषयाला तुम्ही 1.5 तास वेळ द्यायचा. कारण परवा एक गोष्ट सांगतो, 4 विषयाला 6 तास आणि मी 2 तास कंटिन्यू तुम्हाला PYQ वाचायला देत असतो. म्हणजे टोटल 8 तास अभ्यास करायचा आपल्याला. 4 महिने मी सांगतो तसा. पहिल्या 15 ते 20 दिवसातच तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल. आतापर्यंत तुम्ही केली ती गाढव मेहनत होती, आता करसान ती स्मार्ट स्टडी करसान. लक्षात राहू द्या. हे 3 मुद्दे करायचे. हे 3 मुद्दे आता मराठी व्याकरणाचे हे 3 मुद्दे करायचे तुम्हाला पहिल्या दिवशी. हे 3 मुद्दे करत असताना जर का परवा तुमच्या लक्षात राहत नसेल, एखाद्याची बैल बुद्धी असेल, तर डायरेक्ट हे 3 मुद्दे 21 वेळेस करा. मायच्यान सांगतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरसाल, पण हे 3 मुद्दे केलेले आयुष्यात कधीच विसरणार नाही. 21 वेळेस करा, डायरेक्ट रट्टा मार. 21 वेळेस करायचं, विषय संपला. झाला पहिल्या दिवसाचा मराठी व्याकरणाचा टास्क. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानाचा टास्क देणार. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार परवा सामान्य ज्ञानचा राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही म्हणसान की सर आम्ही पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं फक्त राज्य आणि राजधानी, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं, याच्या पलीकडे काही नाही बघायचं का? तर हो मित्रांनो, याच्या पलीकडे काही नाही बघायचं. पण बघत असताना अशा
अशा पद्धतीने बघा की ते परत कधी विसरलं नाही पाहिजे. याच्यामध्ये मग तुम्हाला काय करायचं, मी आता एक गोष्ट सांगतो, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं बरोबर, याच्यामध्ये राज्य आणि राजधान्या बघत असताना तुम्ही काय करायचं की तुमच्या जर एखादी राजधानी ध्यानातच राहत नसेल, बाबा गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, ध्यानातच राहत नाही, 21 वेळेस म्हणा गुजरातची राजधानी गांधीनगर, गुजरातची राजधानी गांधीनगर, माझ्या सांगतो परत सगळं विसर संपक, गुजरातची राजधानी तुम्ही कधीच विसरणार नाही. म्हणून मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. झालं तुमचा पहिल्या दिवशी सामान येण्याचा टास्क. त्याच्यानंतर अति महत्त्वाचं कंटिन्यू परवा मी तुम्हाला 4 प्रश्नपत्रिका, इथे 3 चुकून झालाय, कंटिन्यू 4 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायला देतो. त्याच्यामधील जीके आणि मराठी व्याकरण मी तुम्हाला दररोज वाचायला सांगतो. 120 दिवसामध्ये तुमच्या 2016 पासून ते आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका वाचून होत्या. एक प्रश्नपत्रिका विथ मी तुम्हाला 2दा वाचायला सांगतो. 2 तास वेळ त्याच्यासाठी मी स्पेशल काढून दिलेला आहे तुम्हाला, कारण PYQ हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. एकंदरीत अशा पद्धतीने तुमचं नियोजन राहणार आहे, अशा पद्धतीने तुमचं नियोजन राहणार आहे. असा हा पहिल्या दिवसात तुमचा अभ्यास आहे, असा दुसऱ्या दिवसाचा, तिसऱ्या दिवसाचा, असा 120 दिवस मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. कंटिन्यू अभ्यास देणार, तो कंटिन्यू तुम्ही पूर्ण करायचा. 30 सप्टेंबर ही प्रवेश घेण्याची लास्ट डेट आहे. बॅच क्रमांक 10वी आपली ही चालू आहे. 9 बॅच ऑलरेडी मी पूर्ण केलेले आहे. याच्यामध्ये 10वी बॅच ही तुमची असणार आहे. 1 ऑक्टोबरला मी म्हणजे 30 सप्टेंबरला तुम्हाला काय म्हणता येईल त्याला, 30 सप्टेंबरलाच मी तुम्हाला टास्क क्रमांक 1 रात्री देऊन टाकन. 1 ऑक्टोबरला तुम्हाला तो टास्क करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लवकर व्हिडिओ बघत असाल तर लवकर प्रवेश घ्या, कारण मी तुम्हाला बुक लिस्ट देतो आणि त्याच्यानंतर लगेच तुमचा नंबर हा ग्रुपमध्ये मी ॲड करून टाकतो प्रवेश घेतल्याच्या नंतर. आता याची फीस परत एकदा सांगतो. रेग्युलर फीस 799 आहे. हा व्हिडिओ बघत असाल तर फक्त 499 रुपये आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल. काय अडचण असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकताय. कॉल करू नका, शक्यतो कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नक्की त्याचा रिप्लाय करण्याचं काम तुम्हाला करत. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.